नमस्कार, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे लग्नामध्ये अळूची भाजी केली जाते त्याची रेसिपी आहे। अगदी पारंपरिक पद्धतीची हा भाजीचा आळू आहे। पातळ असतो तो भाजीचा आळू आणि हे त्याचे काळे देठ आहे। हे देठ अगदी असं आपण त्याचे साल काढून घेऊ असे बारीक बारीक। आणि मी हे भाजीचा आळू आणि त्याचे देठ हे बारीक चिरलेले आहेत। असे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहे, धुवून स्वच्छ। आणि आंबट चुका घेतलेला आहे थोडा, तोही धुवून घेतलेला आहे। मुळा, चिंचेचं कोळ, गूळ, हिरवी मिरची, मोहरी, खोबरं, ओलं खोबरं चिरून घेतलेले आहे, हळद, हिंग, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे भिजत घातलेले आहेत मी, मेथ्या, मीठ आणि चण्याचं पीठ। आपण सुरुवातीला आंबट चुका आणि हे चिरून घेतलेले आळूचं पान हे शिजायला टाकू आपण। त्यात ह्या 4-5 मिरच्या चिरून टाकायच्या आहेत। आता आपण एक पातेले घेतलेले आहे, या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आपण ही हिरवी मिरची टाकणार आहे आणि आंबट चुका घालणार आहे। आंबट चुक्याने भाजी मिळून येते। अळूची पानं आणि देठ। आता आपण यात थोडंसं पाणी टाकू। एवढं पाणी टाकलेलं आहे आपण शिजण्यासाठी। आता याला शिजू देऊ। एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ 5 तास आधी आणि शेंगदाणे हे भिजत घातलेले होते। आता हे उकडायला आपण यात ठेवू। मुळा घेतलेला आहे साल काढून आणि बारीक त्याचे काप केलेले आहेत। यात मीठ टाकू थोडंसं। आता आपण हे शिजून घेऊ। आता आपण यात मुळा, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली होती, ती शिजून झालेली आहे। आपण त्यातलं पाणी काढून घेऊ। आळू आणि आंबट चुका शिजायला ठेवलेला तोही छान शिजलेला आहे। आपण आता त्याला रवीने घोटून घेऊ। आळू आणि आंबट चुका चांगला शिजलेला आहे, गाळ अगदी। आता आपण यात 2 चमचे डाळीचं पीठ टाकणार आहे। आता छान चण्याचं पीठही मिसळून आलेलं आहे। आता आपण फोडणी घालू। फोडणीसाठी छोटी कढई घेतलेली आहे। आता आपण या कढईमध्ये तेल टाकू। फोडणीची तयारी करतोय। आता आपण सुरुवातीला मोहरी टाकू, थोड्या मेथ्या, हिंग, कढईमध्ये फोडणी घेतलेली आहे ती टाकणार आहे यात। ओलं खोबरं असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकणार आहे। मुळा, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ हे उकडून घेतलेले यात टाकणार आहे। यात आपण 2 चमचे चिंचेचा कोळ टाकणार आहे, 2 ते 3, गूळ, मीठ चवीनुसार, थोडंसं पाणी टाकतो। छान एक 4-5 मिनिटं शिजायला ठेवू। अशा प्रकारे ही आळूची भाजी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।